नमस्कार फ्रेंड्स, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी बनवते अगदी साधी, सोपी, अगदी कमी साहित्यात बनणारी, तरीही खूप हेल्दी असणारी मोड आलेल्या मुगाची उसळ. चला बनवूया. एक दिवस आधी मूग भिजत घातले, त्यातलं पाणी काढून त्यांना मस्त मोड येऊ दिले आणि मग सालं निघावी म्हणून परत 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवले. मग अशी सगळी सालं पाण्यावर तरंगायला लागतात, जी आपण सहज काढू शकतो. आता सगळी सालं काढलेले मूग तयार आहेत. चला आता उसळ करायला सुरू करूया. एका कढईत 2 टेबलस्पून तेल घेतले. तेल छान तापलं की याच्यात घालते 1 टीस्पून जिरं. जिरं छान फुललं की 2 हिरव्या मिरच्या मोठ्या कापून घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता. एकदम लो फ्लेमवर हे फ्राय करून घेऊया. आता याच्यात ॲड करते एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा. हा सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आणि थोडंसं मीठ घालून एक मिनिटभर आपण झाकून ठेवूया. तुम्ही बघू शकता कांदा छान ब्राऊन झालेला आहे. मीठ घातल्यामुळे हा कांदा लगेच ब्राऊन होतो आणि सॉफ्ट होतो. आता याच्यात घालते मूग. हे आपल्याला शिजवून घ्यायचे. गरम पाणी घालते थोडं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचे. गॅस एकदम लो ठेवायचा म्हणजे मूग छान शिजतात. आता याच्यात घालते चवीपुरतं मीठ आणि हे परत झाकून ठेवूया. एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे. मूग छान शिजलेले आहे. आता याच्यात आपण बाकीचे मसाले घालूया. 2 टीस्पून गरम मसाला घालते आणि 2 टीस्पून गूळ घालणार आहे. ही उसळ थोडीशी गोडसर झाली की खूप छान लागते, त्यामुळे मी ते 2 टीस्पून गूळ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून परत एक 2 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची. आता आपले मूग छान शिजलेले आहे. थोडंसं याच्यात पाणी राहिलं तरी चालेल. चपाती बरोबर खाताना थोडंसं अशी ग्रेव्ही सारखं खूप छान लागतं. आता याच्यावर घालूया भरपूर ओली कोथिंबीर आणि खोबरं. खोबरं थोडंसं जास्त घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत 1 मिनिटभर झाकून ठेवणार आहे आणि मग गॅस बंद करायचा. मुगांना मोड काढून ठेवले की ही उसळ अगदी पटकन बनवता येते. आमच्या घरी ही उसळ सगळ्यांनाच आवडते, मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत. चपाती बरोबर ही उसळ अगदी मस्त लागते. मला तरी अशीच चहासोबत खायला खूप आवडते. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.